रात्र झाली होती. महागाव शिवारातील पिंपळगाव तलावाजवळ गडद शांतता पसरली होती. पौर्णिमा नसली तरी चंद्राच्या फिकट प्रकाशात तलावाचं पाणी चमकत होतं. पण त्या पाण्यात एक गुपित दडलं होतं. एक असं गुपित जे उघड झालं तर गाव हादरणार होतं. मंगळवार सकाळी गावकऱ्यांना तलावात काहीतरी तरंगताना दिसलं होतं. जवळ जाऊन पाहिलं तर अंगाचा थरकाप उडाला. दोन मृतदेह, एक जण तरुण होता तर दुसऱ्याच्या कपड्यावर अजूनही काल रात्रीच्या त्याने जी काय पार्टी केली असेल त्याचा रंग चिटकलेला होता. गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना कळवलं. पांगरी पोलीस ठाण्यात ही बातमी पोहोचली आणि चौकशी सुरू झाली. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. गणेश सपाटे आणि शंकर पडाटे. गावात कुजबूज सुरू झाली होती. हे अपघात होता की काही कुणी काय बरं वाईट यांचं केलंय याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चौकशी चालू केली. गणेश खरात नावाचा तरुण स्वतः पोलीस स्टेशनमध्ये सकाळी येतो आणि हादरून टाकणारी कहाणी सांगायला चालू करतो. साहेब, आम्ही काल रात्री कारने बार्शीहून धाराशिवला निघालो होतो. पार्टी झालेली, सगळं खुश होतो. वाटेत महागाव शिराळजवळ दोघं आम्ही सगळेजण पोहोचलो होतो. पुलाजवळ गाडी आम्ही थांबवली. रात्रीची वेळ, जोरात गाणी सुरू होती. शंकर आणि गणेश नाचता नाचता वरून अचानक ते दोघे खाली पडले. त्याचा आवाज थरथरू लागला होता. साहेब, दोघेही पाय घसरून पुलाखाली पडले होते. मी घाबरलो होतो. त्यांना मदतीसाठी ओरडायला सुरुवात केली पण तलावात काहीच दिसत नव्हतं. दोघेजण त्या पाण्यात गायब झाले साहेब. तो रडून त्या पोलिसांना त्या काल रात्रीचं सगळं स्टोरी सांगत होता. खरंच हे अपघात होतं का? पोलिसांनाही कोडं पडलं. गणेश खरातचं म्हणणं ऐकून पोलिसांनी तपास सुरू केला होता. मोबाईल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज, मृतदेहाची मागील सगळा इतिहास ढुंडाळून पोलिसांना हळूहळू एक वेगळं सत्य समोर यायला लागलं होतं. आणि पोलिसांना देखील गणेशचं बोलणं पटत नव्हतं. त्यांना ह्यात काहीतरी काळबेर आहे हे नक्की वाटत होतं. गणेश पडाटेच्या पत्नीचं आणि गणेश सपाटेचं एक गुपित पोलिसांना सापडलं होतं. ते म्हणजे त्यांचं प्रेमसंबंध. शंकरला हे आधीच समजलं होतं आणि त्यामुळे घरात त्यांच्या दोघात सारखे वादावाद व्हायला चालू होते. पत्नी रुपाली त्याच्यात रोज भांडणं व्हायला चालू झाली होती. रुपालीने एक दिवस ठरवलं होतं की हा नवरा जिवंत राहिला तर माझं सुख हा हिरावून घेणार. आणि मग या तिघांनी कट रचला होता. 3 जणांनी प्लॅन केला. एक पार्टी ठेवायची, भरपूर यांना दारू पाजायचं आणि शंकरला तलावात ढकलून द्यायचं. पण नीतीच्या खेळाला कोणी रोखू शकत नव्हतं. ठरल्याप्रमाणे शंकरला प्रचंड दारू पाजण्यात आली. पुढे त्याला ब्रिजवर आणण्यात आलं आणि वेळेचा मौका पाहून गणेश सपाटेनं जसं शंकरला ढकललं तसाच तो त्याच्या शर्टाला धरून तोही त्याच्या तलावामध्ये वरून खाली पडला. रुपालीनं नवऱ्याला काटा काढायला लावला पण त्याच्यासोबत प्रियकरही मरून गेला. अखेर सत्य बाहेर आलं. पोलिसांनी तपास पूर्ण केला आणि रुपालीला अटक करण्यात आली. एका चुकीचा निर्णय, एक वासनेची भूल आणि एका क्षणात सगळं संपून गेलं. त्या रात्री 2 मृत्यू आणि एक स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. वासनेने डोळे झाकले होते आणि आयुष्याचा अंधार झाला होता. मित्रांनो, तुमचं मत काय? अशा घटनांबद्दल तुम्ही काय विचार करता? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये कळवा आणि अशा सत्यकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.